ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। खबर नांदेड़ से है, जहां जिले के कलहाल गांव के सरपंच विठल नारायण राव कलके ने विकास कार्यों के लिए किसी विधायक या सांसद पर निर्भर न रहते हुए अपने दम पर गांव में 80 से 90 लाख रुपए के कार्य करवाए। सरपंच कलके पिछले 2 वर्षों से गांव के नागरिकों के लिए एक अनूठी पहल एक गांव एक आटा चक्की योजना चला रहे हैं। सरपंच विठल कलके ने गांव में कई महत्वपूर्ण विकास कार्य किए हैं, जिनकी वजह से गांव के सभी नागरिक उनसे बेहद खुश हैं। उनकी इस आत्मनिर्भर कार्यशैली और योजनाओं को सफलतापूर्वक लागू करने के लिए पूरे गांव में उनकी सराहना हो रही है। पत्रकारों से बात करते हुए कलहाल गांव के सरपंच ने नांदेड़ दक्षिण के कार्यकर्ता पप्पू पावडे की जमकर तारीफ की। उन्होंने कहा कि पप्पू पावडे गरीब जनता के लिए 24 घंटे काम में लगे रहते हैं। सरपंच ने बताया कि किसी ने भी उनसे कोई मदद मांगी हो, उन्होंने कभी किसी को मना नहीं किया। सरपंच कलके ने जोर देकर कहा कि पप्पू पावडे हमेशा जनता के हित के लिए जुटे रहते हैं और नांदेड़ दक्षिण को ऐसे ही कर्मठ व्यक्ति की जरूरत है। उन्होंने पत्रकारों को बताया कि वे पप्पू पावडे के समर्पण से काफी प्रभावित हैं। मी कल्हाळ गावातील सरपंच विठ्ठल नारायणराव कळके आज आमच्या येथील काही गोरगरीब जनतेसाठी आपण जे काही सुविधा केलेल्या आहेत आणि आमच्या गावातल्या नागरिकांसाठी मी माझ्या कल्हाळ येथील खरोखर एक छोटंसं उदाहरण सांगायचं जर म्हणलं मी भास्कर फेरे साहेबांचं पाहून मी माझ्या कल्हाळमध्ये एक गाव एक चक्की असा निर्धार वापरला आणि तो खरोखर आज 2 वर्ष झालं 100% पूर्णपणे कल्हाळ येथील सर्व जनतेला लाभ घेण्याकरता आनंदी होऊन सगळं कल्हाळ आमचे 700-800 मतदानाचं गाव आहे। तेवढ्या जनतेला आपण खरोखर दळण व्यवस्थित रीतीने दळून देतात। आमच्या ग्रामपंचायतला सेवक आहे, ते सेवक दळून देत असतं। पाण्याची सुद्धा आहे आणि जलजीवनचं काम झालेलं आहे। कारण का जलजीवनचं काम झालं, पण थोडक्यात PM आवास पंतप्रधान आवास योजनेमध्ये शासनाच्या नियमानुसार थोडाफार अडथळा आलेला आहे। कारण का शासनाकडे त्या गोष्टीकरता पैसा नाही। गोदावरी काठावर विहीर केली, विहिरीचं पाणी गावात आणलं, विहिरीला मस्तपैकी पाणी लागलेलं आहे। आणि मी माझ्या गावामध्ये घरी नळं नेऊन सोडलो आणि नळं नेऊन सोडल्याच्या नंतर शासनापाशी निधी अभावी असल्यामुळे त्या नळाला पाणी देता आलं नाही। कारण का तेही आता या 8-10 दिवसामध्ये आमच्याकडून 100% ते सुद्धा आता घरी नळाला पाणी सुटेल। दुसरी सुविधा अशी झालेली आहे की माझ्या नांदेड दक्षिण मतदारसंघामधून मी माझ्या गावामध्ये काही कामं आणलेली आहेत। ना मला कोणी आमदारांनी दिलेले आहे, ना मला कोणी खासदारांनी दिलेले आहे। मी स्वतः कल्हाळच्या सरपंच आणि माझ्या स्वतः गावाच्या नागरिकाच्या विश्वासावर कल्हाळमध्ये सरासरी 80 ते 90 लाखाचे कामं मी माझ्या शिशी रस्ते केलेले आहेत, फ्लोअर ब्लॉक बसवलेला आहे, असे बरेचसे रस्ते मी माझ्या गावात केलेले आहेत। आणि मी म्हणालो असं नाही, साक्षात पत्रकारांना येऊन पाहणे, मनानं बोलणं नाही, करणे, बोलणे कमी करणे जास्त आपल्या गावात आपण भरपूर कार्य केलं आहे। आणि त्याच्यातल्या त्यात मी शिवसेना बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे साहेबाच्या नांदेड दक्षिणचा उपतालुका प्रमुख आहे आणि याच पक्षामध्ये इथून पुढे सुद्धा मला उपतालुका प्रमुख म्हणूनच काम चांगल्या रीतीने पार पाडायचं आहे। आणि दुसरं, मी माझ्या गावातल्याचा गोरगरीब जनतेचा आज माझ्या गावात कमसे कम 80-85 घर आलेलं आहे। 85 घराची निधी कुठं अडखळू दिली नाही। माझ्या कल्हाळमधला माणूस पंचायत समितीला एकही नाही। सर्वात प्रथम नांदेड दक्षिणला कल्हाळचं बिल कुठलं रुकलं नाही। कोणला जर काही शंका वाटत असेल तर खरोखर पत्रकारांनी बी येऊन चौकशी करावं गावामध्ये, तुमच्या कल्हाळमध्ये सरपंचानं काय 2 रुपये घेतले, काही तकलीफ दिली, काय असं काही बी जरी असेल
छाती ठोक सांगू शकतो, अल्प दरामध्ये कल्लाळ ग्रामपंचायत 101% या मागल्या तर कार्यकाळात केले, पुढच्याही कार्यकाळामध्ये माझी अशी इच्छा आहे की माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने माझी एक इच्छा राहिलेली आहे, ती इच्छा मला यावेळेस पूर्ण करायची. कारण का, जे इच्छा आहे ते गावातल्या गोरगरीब शेतकऱ्यासाठी आपल्याला कार्य कोणतं करायचं आहे, तर त्यांच्यासाठी आपल्याला शेतीसाठी एक आपली इच्छा होती ती पूर्ण करायची. नांगरटी, ट्रॅक्टर नांगरटी, ट्रॅक्टर वखरटी, ट्रॅक्टर मोगरटी सगळी सुविधा या वर्षीच्या काळामध्ये 101% जनतेच्या आशीर्वादानं मला करून द्यायची इच्छा आहे आणि ते यावेळेस मी पूर्ण करीन. खरोखर आता या पत्रकार बंधूचे, कारण का पर्याय म्हणून मला आता पत्रकारासुद्धा ओळख नव्हती, आता ओळख झालेली आहे. त्याच्याकरता मी पत्रकार बंधूचे सुद्धा खूप खूप धन्यवाद मानतो. आणि जे पप्पू पावडे खरोखर नांदेड दक्षिणचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. कारण का, जो माणूस दवाखान्यामध्ये अडथळ्यात असेल, कोणी कुठं सुखात असेल दुखात असेल, तर पप्पू पावडे म्हणलं संध्याकाळी 12ला फोन करा. पक्षाशी काही घेणं देणं नाही कोणाला. पप्पू पावडे म्हणजे सर्वाच्या धडकन हृदयामधले आहे. त्या माणसाला ज्यावेळेस तुम्ही फोन लावसाल, दवाखान्यामध्ये, सरकारी दवाखान्यात राहू, खाजगी दवाखाना राहू किंवा स्वतःची त्याची गाडी असो, 4 व्हीलरमध्ये 1 मिनिटात त्या ठिकाणावर जातात. पप्पू पावडेसुद्धा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. खरोखर पप्पू पावडेकर सुद्धा अशी आपली इच्छा आहे, खरोखर आपल्या पप्पू पावडेसाठी आमच्या पक्षामध्ये आमच्या वरिष्ठांना थोडी त्याची दखल घ्यावं आणि पप्पू पावडेला सुद्धा खरोखर आपल्यासोबत संमेलन करून घ्यावं. कारण का, पप्पू पावडे नांदेड दक्षिणचा चेहरा आहे. ज्या माणसाचं गोरगरीब जनतेला आधार मिळतो तोच माणूस आजचा आपला पप्पू पावडे आहे. ज्यावेळेस पक्षाच्या सृष्टीनुसार चलत, पक्ष जेच म्हणेल तेच नांदेड दक्षिणचा कार्यकाळ होऊ शकतो. पहिली गोष्ट तर नांदेड दक्षिणला शिंदे साहेबाचीच बाजू पक्की होणार आहे. कोणी जरी आला आणि कोणी नाही जरी आला त्याच्यात काही शंका नाही. एवढं बोलून मी माझ्या कल्लाळवासियांतर्फे इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. नांदेड़ से सी न्यूज़ संवाददाता भारत वानरे की रिपोर्ट। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।